मंडळी, अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम आपण बघूया, आपण या व्हिडिओमध्ये कर्क राशीसाठी 2026 कसे जाईल आणि त्यामध्ये आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते बघणार आहोत. पण सर्वप्रथम जे माझे नवे व्ह्यूअर्स आहेत त्यांना कदाचित राशी नेमकं कर्क राशी कशी बघावी हे माहिती नसेल. तर त्याकरिता मी सर्वप्रथम राशीची ओळख, राशीचक्र म्हणजे नेमके काय? त्याबद्दल थोडी माहिती देऊ चाहतो. राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी किंवा जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असेल ती लग्न राशी वगैरे. राशींची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. या 30 अंशात 2.25 नक्षत्रे असल्याने 2.25 नक्षत्रांच्या व्याप्तीसही राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्राचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या 2.25 नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. आता राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या या 12 भागांपैकी कोणताही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मनसो जातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्त्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीचा वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या जन्मी कोणता वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशा पद्धती ही जन्मवेळेच्या चंद्र नक्षत्रावरच ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्यावाचून ती व्यक्ती ग्रहांच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असेही लोक आहेत. प्रस्तुत लेखात आपण राशीचा जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल. प्रत्येक नक्षत्रातील ताऱ्यांच्या काही विशिष्ट लहरी असतात व त्या चंद्रावर कोणता परिणाम करतात म्हणजे चंद्र वेगवेगळ्या राशीत कोणकोणते फलादेश देतो त्याचा प्रथम विचार करायचा आहे. तर आता 91 ते 120 डिग्री या विभागास कर्क राशी म्हणतात. तर आपण आता कर्क राशीबद्दल माहिती बघूया. कर्क राशी क्रांतिवृत्ताच्या 90 ते 120 अंशापर्यंतच्या विभागाला पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण, पुष्य आणि अश्लेषा ही 2 पूर्ण नक्षत्रे म्हणजेच खेकडा कृती कर्क होय. ही राशी मोठी, प्रेमळ, दयाळू, अंतःकरणाची एका डोळ्यात हसू व दुसऱ्या डोळ्यात आसू असलेली भावनाप्रधान, हळवी समजली जाते. कर्क राशीचा स्वामी चंद्र असून त्याच्या अंमलाखाली ही एकच राशी येते. जलतत्व, स्त्री राशी आणि चर स्वभाव तसेच स्वामित्व चंद्रासारख्या कोमल चंचल ग्रहाकडे त्यामुळे क्षणाक्षणाला होणारे मानसिक बदल चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येतात. कर्क राशीचे वरील वर्णन अर्थातच स्त्रीला शोभेसे आहेत. या राशीच्या व्यक्तीचे मन म्हणजे एक प्रसूती गृह असते व त्यात दर क्षणाला एखाद्या नवीन विचारांची प्रसूती होत असते. अशा प्रसूती झाल्यानंतर ते बाळंतपण व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्या भावनांवर बौद्धिक नियंत्रण पाहिजे. परंतु या व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बौद्धिक नसून भावनिक असल्या सततच्या प्रसूतीने त्या हैराण होतात व हळवेपणा हा कर्केचा स्थायी भावच होऊन बसतो. कर्केच्या व्यक्ती विशेषतः स्त्रिया प्रेमळ पण काही बाबतीत निश्चयी प्रपंचात रमून गेलेल्या गृहकृत्य दक्ष, धार्मिक वृत्तीच्या, घरगुती कलांमध्ये निपुण असलेल्या, स्वयंपाकघरावर फार प्रेम करणाऱ्या, सतत कसल्या ना कसल्या घरकामात घडून गेलेल्या, स्वच्छतेची विशेषतः स्वयंपाकघराची आवड असलेल्या, स्वतःपेक्षा नवऱ्याच्या, मुलांच्या कपड्या-लत्त्यांकडे टापटीपपणाची दक्षता घेणाऱ्या, सणवार किंवा धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घेणाऱ्या, घरचे बजेट योग्य तऱ्हेने सांभाळणाऱ्या अशा असतात. तर आता आपण कर्क राशीचे 2026 कर्क राशीसाठी 2026 कसे असणार आहे ते बघणार आहोत.
सुरुवात करूया हेल्थपासून. वर्षाच्या सुरुवातीला 12व्या घरात कर्क गुरु ग्रहाचे संक्रमण किरकोळ समस्या निर्माण करू शकते. गुरु तुमच्या 6व्या भावावर त्याचा प्रभाव पाडत राहील. बद्धकोष्ठता आणि गुडघ्याशी संबंधित समस्या वाढू शकतात, परंतु कोणत्याही मोठ्या समस्या अपेक्षित नाहीत. जून ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर उपाय सापडतील. ऑगस्टच्या आसपास वाहन अपघात होण्याची शक्यता आहे. संधिवात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जानेवारी आणि जूनमध्ये तुमचे आरोग्य प्रतिकूल राहू शकते. जर तुम्हाला उशिरापर्यंत जागण्याची सवय असेल, तर ती सुधारा. फायनान्शियल कंडिशन तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम होतील. जर तुम्ही एखाद्या मालमत्तेच्या व्यवहाराची वाटाघाटी करत असाल, तर ते यशस्वी होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. काळजीपूर्वक विचार करून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. एप्रिल ते जून दरम्यान तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. 11 मार्चपूर्वी मोठे प्रकल्प टाळा. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुम्ही फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करू शकता. ऑक्टोबर आणि मार्चमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. फॅमिली आणि सोशल लाईफ यावर्षी तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा जास्त असतील. सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. कोणालाही सल्ला देण्यापूर्वी ते स्वतः पाळा. लोक तुमच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. गुरुच्या आशीर्वादाने तुम्ही नवीन मालमत्ता आणि जमीन खरेदी करू शकता. आर्थिक समस्यांवरून जवळच्या मित्रांशी तुमचे वाद होऊ शकतात. तुम्ही घरी शुभ कार्यक्रमांचे नियोजन कराल. वर्षाच्या मध्यात तुम्ही तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल काहीसे चिंतित असाल. लव्ह लाईफ या वर्षाच्या सुरुवातीला वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम वाढेल. अवितांसाठी जून ते ऑक्टोबर दरम्यान लग्न होण्याची उत्तम शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्याल. कामाच्या ठिकाणी सहकार्याशी जवळीक अनुभवू शकता. ऑगस्टमध्ये होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदाराला काही आरोग्य समस्या येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या किरकोळ चुकांसाठी क्षमा करा. एज्युकेशन अँड करिअर हे वर्ष तुमच्यासाठी नवीन यश घेऊन येईल. तुम्ही अत्यंत भाग्यवान असाल. तुम्ही नवीन मित्र आणि नातेसंबंध निर्माण करा. 11 मार्च नंतर बेरोजगार लोकांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. शनीच्या अनुकूल स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. 2 जून नंतर तुमचा व्यवसाय लक्षणीयरित्या वाढेल. तथापि यावर्षी कर्ज आणि इतर बाबींबाबत अत्यंत सावधगिरी बाळगा. परदेशात राहणारे लोक त्यांच्या करिअरच्या हितसंबंधाबद्दल अधिक चिंतित होऊ शकतात. मी तसेच पर्सनल इयरवरून म्हणजे अंक ज्योतिषाप्रमाणे तुमचं पुढचे वर्ष म्हणजे 2026 हे कसे जाणार हे तुमच्या पर्सनल इयरवरून तुम्हाला काढता येईल. तर तो पर्सनल इयर तुमचा कसा काढायचा ते मी त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या प्रत्येक पर्सनल इयरचा साठी 2026 हे वर्ष कसे राहील, ते तुम्ही त्या पद्धतीने पण अंकज्योतिषाच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचे पुढचे वर्ष कसे जाणार आहे ते ओळखू शकाल. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.